नांदणी मठाच्या महादेवी हत्तीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे नांदणी ग्रामस्थ तीव्र नाराज आहेत। नांदणी मठाच्या महादेवी भत्तिणीचा वंताराकडे जाण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, नांदणी मठाच्या महादेवी हत्तीबाबतची याचिका फेटाळण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने देखील आपण पाहतो की याचिका जी ग्रामस्थांच्या वतीने मठाच्या वतीने दाखल करण्यात आलेली होती ती याचिका फेटाळलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की महादेवी हत्तीला आता गुजरात मधील ज्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवलं जाणार आहे। कारण एकूणच आपण पाहतो की तिकडून जे आलेलं पथक आहे गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहे आणि त्याचबरोबर ग्रामस्थांनी या ठिकाणी विरोध केल्यामुळे तिथले अधिकारी येऊन कोल्हापूरमध्ये थांबलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की आज रात्री किंवा उद्या त्या हत्तीला जामनगरमध्ये घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण एकूणच आपण पाहतो की नांदणीमधले नागरिक असतील किंवा ग्रामस्थ असतील किंवा जैन बांधव आहेत ते मात्र संतप्त आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की जवळपास 850 मठाचा मठ 850 गावाचा जो कारभार आहे तो या मठातून चालतो। या मठाच्या माध्यमातून त्या गावांचा संपर्क आहे। असं असताना गेल्या अनेक पिढ्यांपासून अनेक वर्षांपासून ही महादेवी हत्तीन त्या मठामध्ये आहे। असं असताना तिला जामनगरमध्ये पाठवण्याची गरज काय अशा प्रकारचा सवाल विचारला जातोय। एकूणच आपण पाहतो की आमचा जीव गेला तरी चालेल, महादेवीने हत्ती जी आहे ती आम्ही पाठवणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका नांदणीमधल्या लोकांनी घेतलेली होती। आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्यामुळे त्या लोकांची भूमिका नेमकी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की नांदणीच्या गावामधल्या लोकांमध्ये संतापाची लाट या निमित्तानं उसळलेली आहे। निश्चित धन्यवाद प्रताप ताजे अपडेट देण्यासाठी।